रामकृष्ण हरी. ज्याचं चित्त भगवान परमात्म्याच्या पायावर समर्पित आहे आणि असा जो योग पुरुष त्याला मानला जातो. आणि भगवंताच्या पायावर समर्पित झाल्यामुळं त्याला विषयाची पालवी फुटणं शक्यच नाही. विषय त्या ठिकाणी उगवणारा जो कोंब आहे तो कोंबच उगू शकत नाही. आणि सर्वस्व त्यानं भगवंतमय त्याची अवस्था झाल्यामुळं सर्व त्याची कार्य गती खुंटते आणि त्यामुळं तो सच्चिदानंद पदवी घेतो आणि आपली सर्वसामान्यांची अवस्था अशी होते, आपलं चित्त असणारं एकाग्र होत नाही आणि त्यामुळेच आपली धांदल निर्माण होते. साधू संतांचं चित्त शुद्ध झालंय आणि त्यामुळंच भगवंत त्यांना भेटले नाहीच निक, त्यांच्या कर्मामध्ये त्यांनी सहकार्य केलं. त्यांचं कार्य वेगळं आहे, त्यांचा दृढ संकल्प वेगळा आहे. आपल्या दृढ संकल्पामध्ये आणि त्यांच्या दृढ संकल्पामध्ये फार जमीन आसमानाचा फरक आहे. आपला जो संकल्प आहे त्यामध्ये हित आहे आणि साधू संतांच्या संकल्पामध्ये अहित आहे. आणि त्यामुळेच आपण एखादं प्रपंचिक काम करत असताना तिकडं आपलं चित्त खेचलं जातं. जरी आपण सेवा करत असलो, ज्ञानेश्वरी वाचत असलो तर चित्त दुसरीकडे असतं. त्यामुळे ते ज्ञानेश्वराचा जी काही वयाचा अर्थ समजत नाही आणि आपलं कुठं चाललं हे सुद्धा कळत नाही. मग करायचं म्हणून करायचं आहे हे त्यालाही काय अर्थ होत नाही. म्हणून चित्त शुद्ध करायला सुद्धा, मन एकाग्र करायला सुद्धा भगवंताचंच भगवंताला मागणं पाहिजे. आणि हे जी क्रिया आहे भगवंत जवळ आहे. जोपर्यंत चित्त शुद्ध होत नाही, चित्त एकाग्र होत नाही, तोपर्यंत सेवा ही सफल होत नाही. हे तितकंच खरं आहे. त्यासाठी भगवंताला मागलं पाहिजे की भगवंता माझं चित्त चैतन्य मी तुला समर्पित करतो आहे आणि समर्पित झाल्यामुळं तू आणि मी ऐक्य भावना निर्माण होईल. त्या ठिकाणी भेद कसला या ठिकाणी उरणार नाही. प्रथमतः आपण चित्त शुद्ध करायला शिकलं पाहिजे. मन भगवंताला समर्पित करायला लागलं पाहिजे, तरच आपलं कार्य यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. रामकृष्ण हरी. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी प्रमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु.